नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. देशात आज डिजिटल युगाची चर्चा सुरू असली तरी आजही समाज जाती आणि धर्माच्या जोखडात अडकला असल्याचं पाहायला मिळतंय. लोक कुटुंबाच्या खोट्या प्रतिष्ठेपायी कोणत्याही थराला जायला तयार होतात. हैदराबादमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. वेगळ्या धर्मातील तरुणाशी लग्न केल्याच्या रागातून एका सैतान भावानं आपल्या बहिणीच्या पतीची भर रस्त्यात निर्घुण हत्या केली आहे. ज्यावेळी ती घटना घडली त्यावेळी रस्त्यावर नागरिकांची वर्दळ होती, पण कुणीही त्या पीडित तरुणीच्या मदतीला धावून आलं नाही. भर रस्त्यावर ते चौघे त्याला लोखंडी रॉडने मारहाण करत होते. वो लोग आके ना मेरे राज को नीचे डाल देके 2 बार गाड़ लेके मारे. रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. ती असह्य तरुणी मदतीसाठी लोकांकडे धावाधाव करत होती, पण कुणीही त्यांच्या मदतीला आलं नाही. सबको हेल्प पूछी लेकिन कोई भी हेल्प नहीं कर रहे सर. ह्या भयंकर मारहाणीतच त्या तरुणाचा मेंदू बाहेर आला आणि तरी सुद्धा ते सैतान त्याला रॉडने मारहाणच करत होते. तो जब मेरे राज का पूरा सर फूट गया और भेजा बाहर आने के बाद भी वो सोचे कि अभी जिंदा है शायद बोल के मारते ही गए. ह्या हल्लेखोरांनी भर रस्त्यात तरुणाची हत्या केली. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना हैदराबादच्या सरूर नगरमध्ये घडली आहे. बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमाराला नागराजू आणि सुलताना हे पती पत्नी आपल्या दुचाकीवरून घरी जात होते आणि यावेळी वाटेतच त्यांना हल्लेखोरांनी गाठलं. खरं तर असं काही होईल याची या दाम्पत्याला जराही कल्पना नव्हती. रस्ता ओलांडत असतानाच या चौघा हल्लेखोरांनी नागराजूवर चाकू आणि रॉडने हल्ला चढवला. रोड क्रॉस करने के लिए बैक्स देख के क्रॉस करना पड़ता ना, उन्होंने थोड़ा बाइक स्लो करे रोड क्रॉस करने के लिए. उतने में ही सडनली ही उधर से बाइक आई सर. 2 बाइक्स आए. वो लोग मेरे राजू को ना बाइक पे से ऐसा धक्का दिए, ऐसा ढकलते हुए गए. जाके आगे बाइक रोके या कुछ भी मुझे नहीं पता. वो लोग आके ना मेरे राजू को नीचे डाल देके 2 बार गाड़ लेके मारे. उतने में ही मैं क्यों मार रहे राजू को बोल के मैं बोली. हल्लेखोर नेमके कोण आहेत याची सुलतानाला जराही कल्पना नव्हती. ती रस्त्यावर उभ्या असणाऱ्या लोकांकडे मदतीसाठी याचना करत सुटली, पण कुणीही तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. हे सैतान नागराजूवर वार करत सुटले. तिने हल्लेखोरांचा प्रतिकार करायचा आटोकाट प्रयत्न केला, पण हल्लेखोरांसमोर तिचा टिकाव लागला नाही. मुझे नहीं पता था कि मेरे भाई अटैक कर रहे बोल के. वो लोग मतलब मेरे राजू को ओनली सर पे ही मारते गए. मतलब सर में से बहुत ब्लड गया. मेरे को बहुत शौक हुआ कि उतने में मैं जैसा धक्का दे रही थी कि मेरे राजू के लिए सबको हेल्प पूछी लेकिन कोई भी हेल्प नहीं कर रहे सर. झटापटीत एका हल्लेखोराचा चेहरा सुलतानाला दिसला आणि तोच तिचा सख्खा भाऊ होता. आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याने हा हल्ला केला होता. आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी तिने भावासमोर गयावया केली, पण तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. धक्का देते वक्त मुझे मेरे भाई का चेहरा दिखा. दिखने के बाद मैं मेरे भाई से ये भी रिक्वेस्ट करी कि उतना ब्लड जाने के बाद भी हॉस्पिटल लेके गए तो मेरे राज जिंदा रहते शायद बोल के. आपके पैर पड़ती होंगे भाई, प्लीज मेरे राज को छोड़ दो प्लीज बोल के. जब भी मेरे भाई से रिक्वेस्ट करी, जैसा फेस दिखते ही, फेस नहीं दिखने से पहले मैं समझी कि कोई और क्यों अटैक कर रहे समझ में नहीं आया.
आरोपींनी नागराजूच्या डोक्यावर असंख्य वार केले आणि त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला। जब मेरे राज का पूरा सर फूट गया और भेजा बाहर आने के बाद भी वो सोचे कि अभी जिंदा है शायद बोल के मारते ही गए। मेरे राज के सर को हेलमेट था, हेलमेट फूट गया और पूरा टोटल सर भी फूट गया सर। हा सगळा प्रकार बघून रस्त्यावर लोक गोळा झाले, पण या हल्लेखोरांना रोखायला मात्र एकही जण पुढे आला नाही। भर रस्त्यामध्ये ही घटना घडत होती। मौजूद मतलब सर वो बीच सड़क थी के मौजूद मतलब ऐसा नहीं कि पूरे व्हीकल्स जैसा फुल सर वो सिटी है ना, जैसा एक विलेज बोल के नहीं है और एक जंगल बोल के भी नहीं सर, पूरे बाइक्स जाते रहे थे। अगर वो लोग सब लोग चाहे तो सर मतलब ये समाज और ये दुनिया को हेल्पिंगनेस, एक दिल किसी की जान चाह रही तो बचा सकते बोल जैसा हेल्पिंगनेस रहा तो वो लोग 4 मेंबर्स थे ना सर, सब लोग मिलके रोड पे वो 4 मेंबर्स पे ऊपर अटैक करके मतलब वो लोग रोक सकते थे सर चाहे तो, लेकिन कोई भी हेल्प नहीं करे। ह्या भयंकर घटनेमुळे सुलताना पुरती खचून गेली आहे। अक्षरशः एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। नागराजू आणि सुलतानाच्या लग्नाला उणेपुरे 4 महिनेही झाले नव्हते आणि तोच तिच्यावरती हा भीषण प्रसंग ओढवला। तो मुझे ये सब बर्दाश्त नहीं हो रहा सर, मुझे तो ऐसा लग रहा है कि मैं मर जाऊं। वेगळ्या धर्मातील तरुणाशी लग्न केल्याच्या रागामधून सुलतानाच्या भावानं तिच्या नवऱ्याचा असा खून केलाय। मेरा राजू नहीं तो मैं जी नहीं सकती। नागराजू आणि सुलतानानं 4 महिन्यांपूर्वी 31 जानेवारीला पळून जाऊन लग्न केलं। खरं तर कॉलेजमध्ये असतानाच त्यांचं एकमेकांवर मनपूर्वक प्रेम होतं। नागराजू हा रंगारेड्डी जिल्ह्यातल्या मरप्पल्ली गावचा रहिवासी, तर सुलताना ही घानापूरची रहिवासी। नागराजू एका कारच्या शोरूम मध्ये सेल्समन म्हणून काम करत होता, पण नागराजू आणि सुलतानाच्या लग्नाला सुलतानाच्या भावाचा मात्र विरोध होता। मेरे साइड तो मतलब कोई भी कुछ भी नहीं बोले सर, लेकिन मेरे भाई को ही मतलब कैस्ट फीलिंग था सर कि राजू से शादी नहीं करना बोल के था उनको। तो मैंने बोला कि घर पे राजू से शादी नहीं करूंगी, लेकिन किसी और से भी शादी मैं नहीं करना चाहती, मैं जितने भी दिन रहूंगी मैं मेहनत कर रहूंगी बोल के बोली। लेकिन वो लोग बोले कि तुम लड़की हो, तुम क्यों घर पे रहती, ऐसा बोले। सुलतानाच्या भावाचा विरोध बघता नागराजूनं मुस्लिम धर्म स्वीकारायची सुद्धा तयारी दाखवली, पण सुलतानाच्या भावाला मात्र ते काही मान्य नव्हतं आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली। मतलब सर एक 2 इयर्स पहले भी राजू मेरे भाई से बात कर रहे थे सर, 2-3 आवर्स बात कर रहे हो ना, और बहुत समझाए कि मैं मुस्लिम बनूंगा और मुझसे शादी करूंगा, कभी भी मतलब कुछ भी प्रॉब्लम नहीं आएगी, मैं अच्छा देख लूंगा, बहुत समझाए, लेकिन मेरे भाई नहीं माने सर। और अम्मी जी से भी बात करें, अम्मी ये बोले कि अम्मी जी जो भी है मेरे भाई के हाथ में है, मैं कुछ भी नहीं कर सकती क्योंकि अब्बू जी नहीं है ना, मेरे भाई के हाथ में है बोल के बोले सर। नागराजूच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुलतानाचा भाऊ आणि मेहुण्याला अटक केली आहे। कुटुंबाच्या खोट्या प्रतिष्ठेपायी आरोपीनं आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केलाय। समाज कितीही पुढारला असला तरी जात आणि धर्माच्या नावाखाली आजही नागराजू सारख्या निरपराध तरुणांना जीव गमवावा लागतोय, ही शोकांतिका आहे आणि हेच डिजिटल इंडियाचं आजचं वास्तव देखील आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ही भयानक कहाणी पाहिल्यानंतर आता बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध कोर्टाने जारी केलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंट विषयीची। 2008च्या एका प्रकरणात बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयानं राज ठाकरेंविरोधात हा वॉरंट जारी केलाय। पाहुयात यावरचाच हा खास रिपोर्ट। राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट।
2008च्या प्रकरणात कोर्टाचा आदेश. सतत गैरहजर राहिल्यामुळे अटक वॉरंट जारी. परळीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देऊन सुद्धा राज ठाकरे हजर न राहिल्यामुळे न्यायालयानं हा आदेश दिला. राज ठाकरे यांना 6 जुलैपर्यंत कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 22 ऑक्टोबर 2008ला राज ठाकरे यांना मुंबईत अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद बीड जिल्ह्याच्या परळीत सुद्धा उमटले. मनसे कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत बसचं मोठं नुकसान झालं. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी परळीच्या ग्रामीण पोलीस स्थानकात राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून 2009 मध्ये परळीच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. तसंच राज ठाकरे यांना न्यायालयानं जामीनही मंजूर केला होता. पण या खटल्याच्या सुनावणी दरम्यान राज ठाकरे न्यायालयात सातत्यानं गैरहजर राहिल्यामुळे परळीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं. राज ठाकरे साहेब यांनी परळी येथे येऊन कोर्टात जामीन केली, परंतु त्यानंतर ते कधी आलेले नाहीत कोर्टामध्ये. त्याच्यामुळं बाकीच्या लोकांनी वॉरंट निघालं होतं, त्यांनी रद्द करून घेतलं वॉरंट, परंतु राज ठाकरे साहेब आले नाही. त्याच्यामुळं त्यांना कोर्टानं पुन्हा वॉरंट काढलेलं आहे आणि सध्या ते परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे. मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर राज्यात अक्षरशः रान पेटवलं होतं. सुरुवातीच्या काळात मनसेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळालं. त्याच काळात एका प्रकरणात राज ठाकरे यांना अटक झाली. मनसैनिकांनी राज्यभरात आंदोलन केलं. ठिकठिकाणी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. खरं तर परळी कोर्टानं राज ठाकरे यांना 13 एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेशही दिलेत. पण त्यानंतरही ते न्यायालयासमोर हजर न राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात आता अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, परळी, बीड. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याची भूमिका मांडली आणि पुण्यामध्ये मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरेंनी वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावर पाणी सोडावं लागलं होतं. तेव्हापासून मोरे चांगलेच चर्चेत आलेले आहेत. पक्षावर नाराज नाही असं सांगणारे वसंत मोरे मात्र ऐनवेळी गैरहजर राहतात. वसंत मोरे नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार आणि ते पक्षात राहणार की जाणार, पाहुयात याविषयीचाच हा खास रिपोर्ट. पुणे महानगरपालिकेत एकेकाळी मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले होते, पण आता ती संख्या केवळ 2 वर आली आहे. गेल्या काही वर्षात पुणे महानगरपालिकेत मनसेची पिछेहाट झाली. वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे 2 नगरसेवक गेल्या वेळी निवडून आले होते. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध केल्यानंतर या दोन्ही नगरसेवकांची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात असलेले मुस्लिम मतदार. राज ठाकरेंनी भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरेंनी मात्र वेगळा सूर लावला होता. खरे तर गेले 2 वर्ष पुण्यात मनसे म्हणजे वसंत मोरे असं समीकरण बनलं होतं. हे पक्षातील इतरांना फारसं रुचलं नाही. निवडून न आलेल्या नेत्यांनी उचल खाल्ली आणि त्यांनी राज ठाकरेंकडे तक्रार केली. राज ठाकरेंनी तातडीनं वसंत मोरेंना पदावरून दूर केलं. त्यामुळे मोरे नाराज झाले. त्यांनी पडत्या काळात पक्षाला साथ दिली होती. मोठ्या पक्षांकडून ऑफर असतानाही राज ठाकरे यांच्या प्रेमाखातर त्यांनी पक्ष सोडला नाही. ते ऑफर्स या पहिल्यांदाच नाही आहेत. मला 2019ला सुद्धा मला विधानसभेला ऑफर्स होत्या. 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला तर अक्षरशः माझ्या चिंध्या केल्या माझ्या वार्डाच्या, पण मी पक्ष सोडला नाही. माझ्या मनात सुद्धा कधी पक्ष सोडण्याचा विचार आला नाही. की 5 तुकडे केले माझ्या प्रभागाचे मला पाडण्यासाठी. अक्षरशः फक्त 4000 मतदान माझ्या मागे ठेवलं, पण मी मनसेतनंच उभा राहिलो. ते मागाशी जे होतं ना ते मतदान होतं सगळं, की त्यांनी नाही तात्या हमारे पास मागताय. मशिदीवरील भोंग्यांविषयी वेगळी भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांना राज ठाकरेंनी भेटण्याकरता बोलावलं.
त्यानंतर मोरेंनी ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेला हजेरी लावली आणि सगळं काही पूर्ववत झाल्यासारखं वाटलं. आपण पक्ष सोडणार नसल्याचं वसंत मोरेंनी सांगितलं. पण त्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत अनेक नेत्यांनी त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. पण आपण राजमार्गावरच असल्याचं मोरेंनी ठणकावून सांगितलं. ठाण्याच्या सभेनंतर राज ठाकरे पुण्यात आले. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, पण त्या बैठकीला मोरे गेले नाही. पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र त्यांनी हजेरी लावली होती. पुतणीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देऊन ते निघून गेले. पुन्हा एकदा तसंच घडलं. राज ठाकरे औरंगाबादच्या सभेला जाण्यापूर्वी 2 दिवस आधी पुण्यात दाखल झाले होते, पण त्यावेळेत वसंत मोरे काही ठाकरेंना भेटायला गेले नाहीत. तसंच ते राज ठाकरेंसोबत औरंगाबादलाही गेले नाहीत. राज ठाकरेंनी भोंग्यांविषयी दिलेला अल्टिमेटम संपण्याआधीच मोरे तिरुपती बालाजीच्या दर्शनाकरता निघून गेले. पुण्यात आंदोलन झालं, पण त्यात मोरेंची ताकद दिसली नाही. त्यामुळेच पुण्यातील मनसेच्या आंदोलनाला धार नव्हती. शुक्रवारी मोरे बालाजीच्या दर्शनाहून परतले. ज्यावेळेस तुम्हाला संघर्ष होत असतो, ज्यावेळेस तुमच्या मागं कोणी ना कोणी निंदा नालस्ती तुमची करत असतं, ज्या वेळेस तुम्हाला अशा अडचणी येत असतात, त्यावेळेस तुम्ही समजा की तुम्ही योग्य मार्गावरती आहात आणि तुम्ही नेमकं रस्ता बदला हे घेतलं, परंतु मी राजमार्गावरती आहे. वसंत मोरे हे पुणे महापालिका आणि शहरातील मनसेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. पण मनसेतील दरबारी पुढाऱ्यांनी राज ठाकरेंकडे कागाळ्या करून त्यांना मुख्य प्रवाहातून बाजूला काढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पुण्यात जनाधार असलेला मनसेकडचा एकमेव नेता अशी वसंत मोरेंची ओळख. पण गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी बघता वसंत मोरे फार काळ मनसेत राहतील अशी शक्यता दिसत नाही. कदाचित आता मोरे योग्य वेळेची वाट पाहत असतील. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. किंवा 21 मेला मॉन्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकेल. तसंच पुढच्या काही दिवसात देशाच्या उर्वरित भागात मॉन्सून बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढल्यामुळे आंब्याचे दर आता अर्ध्या किमतीवर आले. सुरुवातीला 1000 ते 1500 रुपये डझन किमतीनं मिळणारा हापूस आंबा आता 200 ते 500 रुपयांवर आलेला आहे. दिवसाला जवळपास 90,000 पेट्यांची आवक होत असल्यामुळे आंब्याचे दर आता घसरले. राज ठाकरेंच्या अल्टिमेटम नंतर आता मुंबई पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गांभीर्यानं घेतलाय. ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी हाताळण्यासाठी तब्बल 91 अधिकाऱ्यांची फौज आता मुंबई पोलिसांनी तैनात केली आहे. केवळ भोंगेच नाहीत तर सण आणि उत्सवांच्या निमित्तानं जोरजोरात ढोल ताशे वाजवणं, साऊंड सिस्टीमवरनं गाणी लावणं, आवाजाचे फटाके उडवणं यासाठी आता मुंबईकर अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतील. औरंगाबादमध्ये आता पाणी प्रश्न पेटलेला आहे. भर उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येमुळे सिडको परिसरातले नागरिक संतप्त झाले. त्यांनी पाणी पुरवठा कार्यालयात धडक मोर्चा काढला. जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही त्यांनी केलेला आहे. राणा दाम्पत्यावर राजद्रोह कसा असा सवाल कोर्टानं राज्य सरकारला विचारलाय. जामीन अर्जाच्या निकालात कोर्टानं मत नोंदवलंय. दरम्यान राणांवरचा राजद्रोह सिद्ध होत नसल्याचंही कोर्टानं म्हटलंय. दुसरीकडे राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण राणांच्या घरी आता पुढच्या आठवड्यात पालिका अधिकारी जाणार आहेत. याआधी 2 वेळेला घराची पाहणी करण्यासाठी पालिका अधिकारी राणांच्या घरी गेलेले होते. राणांनी घरातील मूळ आराखड्यात बदल केल्याची तक्रार पालिकेला मिळाली होती. त्यामुळे आता कारवाई होण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती आता आपली पुढची भूमिका जाहीर करतील. येत्या 12 तारखेला संभाजीराजे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. आता संभाजीराजे एकला चलो रेचा नारा देण्याची शक्यता आहे. त्यांची खासदारकीची टर्म 3 मे रोजी संपली आहे. त्यामुळे आता संभाजीराजे पुढची भूमिका नेमकी काय घेणार? ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईमध्ये भोंग्यांवरून झालेल्या मनसेच्या आंदोलनावेळी पोलिसांसमोर पळून जाणारे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून देशपांडे फरार असून त्यांच्या ड्रायव्हरला आता अटक करण्यात आली आहे. मशिनीवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिनीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मशिदींवरील भोंगा आंदोलन सुरू होण्याआधी दररोज वल्गना करणारे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे प्रत्यक्षात 4 मे रोजी पोलीस समोर येताच त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते. त्यांच्या या फरार नाट्यादरम्यान महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या. ज्या गाडीतून संदीप देशपांडे फरार झाले त्या गाडीच्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आहे. बेदरकारपणे गाडी चालवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली असून आतापर्यंत एकूण दोघांना अटक करण्यात आली आहे. सध्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शोध मात्र सुरू आहे. पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष साळी आणि ड्रायव्हर या सगळ्यांच्या विरोधात कलम 308, 353, 279 आणि 336 अन्वये गुन्हा दाखल केलाय. दरम्यान संदीप देशपांडे यांनी आपण महिला पोलिसाला धक्काबुक्की केली नसल्याचा दावा केलाय. मी खोटं बोलीन, तुम्ही खोटं बोलाल, पण सीसीटीव्ही फुटेज खोटं बोलणार नाही, जे सन्मान्य राजसाहेबांच्या घराच्या बाहेर आहे. कॅमेरे खोटं बोलणार नाहीत. कॅमेऱ्यात कुठेही हे दिसलेलं नाहीये. तुम्ही आमच्या पाठी धावत होतात, आमच्या पाठी पोलीस धावत होते आणि त्यावेळेला पोलिसांचा धक्का लागला, हेही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय. महिला पोलिसासोबत घडलेल्या या घटनेमुळे देशपांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलीस सध्या फरार असलेल्या संदीप देशपांडेसह संतोष धुरी यांचाही शोध घेत आहेत. दोघांनीही आपापले मोबाईल बंद करून ठेवल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडथळा येतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मनसेच्या आंदोलनानंतर राज्यात अनेक ठिकाणी मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कमी करण्यात आला. नागपूरमध्ये आम्ही अजानच्या आवाजाचा रियालिटी चेक केला असता सदर छावणी परिसरामधील मशिदीमध्ये दुपारच्या अजानसाठी मुस्लिम बांधवांनी लाऊडस्पीकरचा वापर केला नसल्याचं पाहायला मिळालं. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. सध्या मी नागपूरच्या सदर परिसरातील एका मस्जिदच्या बाहेर आहे. मागच्या 1 तासापासून आम्ही इथे थांबलो होतो आणि रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न करत आहे की इथे जी अजान केली जाते ती अजान किती डेसिबलमध्ये आहे. मात्र मागच्या 1 तासापासून इथे जेव्हा आम्ही होतो तेव्हा इथे अजानचा आम्हाला भोंग्यामधनं आवाज आला नाही. जेव्हा आम्ही माहिती काढली तेव्हा आम्हाला असं कळलं की अजान ही होऊन गेली आणि भोंग्यावर न होता ती शांततेमध्ये केली गेली. त्यामुळे निश्चितच एक कौतुकाचा विषय असेल किंवा एक ज्या प्रकारे आंदोलन मागच्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये पाहायला मिळालं. त्यानंतर मग इथले जे मस्जिद प्रशासन त्यांनी स्वतः असा निर्णय घेतला की ज्या काही अजान होतात त्या अजान भोंग्यावर न देता शांततेमध्ये दिल्या जाईल. आणि त्याचाच एक प्रत्यय आम्हाला इथे पाहायला मिळाला की अजान होऊन गेली मात्र भोंग्यांमधनं ती दिली गेली नाही. अजून भोंगे काढले नाही. अजूनही भोंगे हे मस्जिदीवर आहे मात्र भोंग्यांच्या माध्यमातून अजान दिली जात नाही. नागपूरच्या अनेक अशा मस्जिदी आहेत तिथे सध्या भोंग्यांच्या माध्यमातून अजान दिली जात नाही आहे. काही ठिकाणी अजूनही भोंग्यांच्या माध्यमातून अजान दिली जात आहे. तर राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये शांततेचं वातावरण पाहायला मिळतं. तसंच शांततेचं वातावरण नागपूरमध्ये देखील पाहायला मिळतं आहे. काही भागामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्या दिवशी ईद होती किंवा ईदच्या दुसऱ्या दिवशी तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली मात्र नागपूरमध्ये शांततेची परिस्थिती पाहायला मिळत आहे. आणि महत्त्वाचा विषय की आज इथे जेव्हा आम्ही रियालिटी चेक करायला आलो तेव्हा हे बघायला मिळालं की इथे देखील जो अजान झाला तो भोंग्याच्या माध्यमातून न होता शांततेमध्ये करण्यात आला. बाहेर आम्ही इथे होतो आम्हाला ते कळलं देखील नाही. जेव्हा आम्ही फोनवरनं माहिती काढली तेव्हा कळलं की इथे अजान होऊन गेला. त्यामुळे निश्चितच एक सकारात्मक पाऊल आपल्याला पाहायला मिळतं. कसलाही तणावाची परिस्थिती न करता शांततेमध्ये अजान होताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तिकडे सांगली शहरात देखील अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर करताना आवाजासाठी घालून देण्यात आलेल्या डेसिबलची मर्यादा पाळली जात असल्याचं पाहायला मिळालं. आमचे प्रतिनिधी आसिफ मुर्सद यांनी सांगली शहरातील परिस्थितीचा घेतलेला हा आढावा पाहूयात. मी आता सध्या उभा आहे पाकिजा मस्जिदजवळ. 100 फुटीची सांगलीमधली पाकिजा मस्जिद आहे. आपण पाहू शकता माया मागे ती अजान होत आहे आणि त्याचबद्दल आपण रियालिटी चेक करतोय.
आता अजान संपलेलं आहे. आपण पाहू शकतो की कारण का डेसिबल मीटरवर जे 71च्या दरम्यान होतं ते 77 दरम्यान गेलेलं आहे. कारण का रस्त्यावरचा नॉईज जो आहे तो या रेकॉर्ड झालेला आहे आणि त्याचबरोबर अजानसुद्धा या नॉईजमध्ये रेकॉर्ड झालेला आहे. आपण पाहू शकता की साधारणतः 69 डेसिबल हे दाखवतं आहे. 79 डेसिबल हे आत्ताचं रीडिंग दाखवत आहे आणि रस्त्यावरचा नॉईजसुद्धा यामध्ये येतो आहे. याच पद्धतीनं जे काय सांगलीमध्ये एकूण 507 मशिदी आहेत त्यापैकी 168 मशिदीमध्ये संपूर्णपणे भोंगे उतरून अजान देण्यात येत आहे, नमाज पठण करण्यात येते. त्याच पद्धतीनं आणि 200 मशिदीमध्ये कमी आवाजात अजान देऊन नमाज पठण करण्यात येते. मुस्लिम धर्माकडून सांगण्यात आलेलं आहे की जे काय सुप्रीम कोर्टाने न्यायालयाने जे आदेश दिलेत त्या पद्धतीनंच आम्ही अजान करत आहोत आणि त्या पद्धतीनंच सामाजिक सलोखा ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.